दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। येवला विधानसभा मतदारसंघात 320 मतदार केंद्र। दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी येवला प्रशासनाची लगबग सुरू आहे। येवला विधानसभा मतदारसंघातील 320 मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविण्याकरिता प्रशासनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व इतर साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत। तब्बल 2,500 कर्मचारी नेमणूक करण्यात आले असून बंदोबस्त करता पोलीस अधिकाऱ्यांसह 450 पोलीस, 300 होमगार्ड यांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे। लोकसभा निवडणूक 2024 करता 119 येवला विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या म्हणजे 20 मे या दिवशी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे। यासाठी येवला विधानसभा मतदारसंघामध्ये 320 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, 3 कर्मचारी, शिपाई व पोलीस कर्मचारी अशा प्रकारच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत। सर्व मतदान कर्मचारी मिळून जवळपास 2,500 कर्मचारी नेमणूक करण्यात आलेले आहेत। याशिवाय पोलीस बंदोबस्ताच्या संबंधात 1 DYSP, 4 PI, 10 PSI, 450 पोलीस आणि 300 होमगार्ड यांच्या मदतीने अतिशय चांगल्या प्रकारचा बंदोबस्त पोलीस विभागाने या ठिकाणी केलेला आहे। याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांना मदत करण्यासाठी थांबणार आहे। मी आपल्या माध्यमातून येवला तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण उद्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवार मतदान केंद्राच्या ठिकाणी येऊन आपण मतदान करावे व आपला लोकशाहीने दिलेला आपला जो पवित्र हक्क आहे तो बजवावा। धन्यवाद। याशिवाय येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आणि भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे दिव्यांग संचलित मतदान केंद्र हे स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। म्हणजे तिथील सर्व जे पथक आहे हे दिव्यांग बांधव तिथं काम करणार आहेत। त्याचबरोबर महिलांनी संचलित केलेलं, ज्याला आपण पिंक बूथ म्हणतो, तर हे मतदान केंद्र एनजोकेम विद्यालय या ठिकाणी 2 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे। याशिवाय येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आणि भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे दिव्यांग संचलित मतदान केंद्र हे स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। म्हणजे तिथील सर्व जे पथक आहे हे दिव्यांग बांधव तिथं काम करणार आहेत। त्याचबरोबर महिलांनी संचलित केलेलं, ज्याला आपण पिंक बूथ म्हणतो, तर हे मतदान केंद्र एनजोकेम विद्यालय या ठिकाणी 2 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे।